रिमझिम पाऊस आणि फॅमिली शॉपिंगची जबरदस्त क्रेज। श्री रमेश टेक्सटाइल मध्ये सुरू झालीये धमाकेदार मान्सून ऑफर। सणासुदीसाठी साड्यांचे असंख्य प्रकार, लेटेस्ट लेडीज वेअर, ट्रेंडी मेन्स वेअर आणि लहान मुलांचे कपडे, सर्व काही एका छताखाली, तेही सर्वोत्तम दर्जात। व्हरायटी भरपूर आणि किमती तुमच्या बजेट मध्ये। आजच या श्री रमेश टेक्सटाइल, पोलीस स्टेशन जवळ, कराड, तासगाव रोड, पलूस। दोन्ही तालुक्याच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन या पलूस शहरामध्ये करण्यात आलं। त्या तिरंगा रॅलीला उपस्थित असलेले पलूस कडेगावचे माजी आमदार आदरणीय पृथ्वीराज बाबा, आदरणीय नलोड्यांना, जे रामांना असतील, मिलिंद भाई असतील, बोधिसत्व माने असतील, PSN असतील, सगळीच मंडळी। खरं म्हणलं तर या तिरंगा रॅलीला एक आगळं वेगळं महत्व आहे। आपण जो स्वातंत्र्य दिन साजरा करतो त्या स्वातंत्र्य दिनाचा फक्त झेंडावंदन एवढंच करून थांबणार नाही, तर ते विचार, तो इतिहास आपल्या अंगामध्ये, रक्तामध्ये भिनला पाहिजे। आपला भाग हा क्रांतिकारकांचा भाग आहे। ज्या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलं, त्या क्रांतिकारकांची आठवण करून उद्याच्या भविष्यात आपण देखील या क्रांतीच्या इतिहासाचा एक अविभाज्य घटक आहोत आणि आपलं देखील पाऊल या क्रांतीच्या पावलाला साजेच असंच पडलं पाहिजे। यासाठी ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली। खऱ्या अर्थानं भारत मातेचं एक चांगला उद्याचं भविष्य, त्याची तरुण पिढी आहे, या तरुण पिढीला एक चांगली दिशा देण्यासाठी, जुन्या इतिहासाचं स्मरण करण्यासाठी ही तिरंगा रॅली निश्चितपणानं यशस्वी ठरेल असा विश्वास त्या तिरंगा रॅलीच्या निमित्तानं व्यक्त करतो। उद्या भारताचं उज्ज्वल भविष्य आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी अतिशय आश्वासक अशी पावलं भारताच्या दिशेने टाकली। निश्चितपणानं प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असंच त्यांचं काम आहे आणि तिरंगा रॅलीतून आम्हाला एकच संदेश द्यायचा आहे की आजवर जो इतिहास आम्ही भारतीयांनी जपला होता, तोच उद्याच्या काळात तो इतिहास आणि भारताचं भविष्य आम्ही नक्की जपू असा विश्वास त्या तिरंगा रॅलीच्या निमित्तानं व्यक्त करतो। आपण सगळे उपस्थित राहिलात, आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझं भाषण संपवतो। जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय, भारत माता की जय। धन्यवाद।